राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराराणी, सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यासह अनेक महापुरुषांचं जीवनचरित्र समाजासमोर आणणारे आणि इतिहास संशोधन क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व अशी ओळख असणारे डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं आज पहाटे निधन झालं। ते 85 वर्षांचे होते। मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यांच्या निधनामुळे मराठा साम्राज्याच्या इतिहासाचं विद्यापीठ हरपल्याची भावना व्यक्त होतीये। आज सकाळी 11च्या दरम्यान पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। कोल्हापूरचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर जयसिंगराव पवार आज काळाच्या पडद्याआड गेले। 30 डिसेंबर 1941 साली त्यांचा जन्म झाला। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून MA आणि PhD पदवी जयसिंग पवार यांनी संपादन केली। त्यानंतर सुमारे 30 वर्ष त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं। शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागातील दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून त्यांनी 1964 साली संशोधनात्मक लिखाणाला सुरुवात केली। त्यानंतर तब्बल 55 वर्ष ते इतिहास संशोधन आणि लेखन क्षेत्रात अविरतपणे कार्यरत राहिले। विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास याबाबत त्यांनी केलेलं संशोधन हा चिरंतन ठेवा बनलाय। अनेक वर्षाच्या अभ्यास आणि संशोधनानंतर त्यांनी मोगल मर्दिनी ताराराणी ग्रंथ लिहून स्त्री सामर्थ्याचा इतिहास जगासमोर आणला। शिवपुत्र राजाराम महाराज, सरसेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, क्रांतिसिंह नाना पाटील, शिवचरित्र एक मागोवा, मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध, इतिहासाचा शोध आणि बोध या ग्रंथांसह छत्रपती संभाजी एक चिकित्सा हा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहून छत्रपती संभाजी महाराज अत्यंत विद्वान, संस्कृत पंडित आणि वडिलांप्रमाणेच पराक्रमी राज्यकर्ते होते, ते व्यसनी नव्हते हे पुराव्यानिशी सिद्ध केलं। तसंच डॉक्टर पवार यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांवर 1700 पानांचा पंचखंडात्मक ग्रंथ संपादित केला। राजर्षी शाहू महाराजांचं चरित्र देशभर आणि जगभर जावं यासाठी 14 भारतीय भाषा आणि 6 परकीय भाषांमध्ये त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचा ग्रंथ अनुवादित केला। 100हून अधिक संशोधनपर लेख लिहिले। महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे संचालक झाल्यावर राज्याचा दुर्लक्षित इतिहास प्रकाशझोतात आणण्याचं काम आणि नव्या पिढीमध्ये इतिहास अभ्यासाचा नवा दृष्टिकोन रुजवण्याचं काम डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी केलं। डॉक्टर पवार यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार, सेनापती प्रतापराव गुजर पुरस्कार, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार अशा विविध पुरस्कारांसह कोल्हापूर भूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं। गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते। आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या साने गुरुजी वसाहतीमधील निवासस्थानी धाव घेतली। सकाळी 11च्या दरम्यान सजवलेल्या रथातून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली। खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, पुढारीचे संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, आमदार जयंत आसगावकर, RK पवार, VB पाटील, विजय देवणे, उद्योजक सुरेंद्र जैन, नगरसेवक आदिल फराज, शारंगधर देशमुख, राजू लाटकर, विनायक फाळके, हर्षल सुर्वे, फतेसिंग सावंत यांच्यासह नागरिकांनी अंत्ययात्रेला उपस्थिती लावली। प्राध्यापिका डॉक्टर अरुंधती पवार आणि प्राध्यापिका मंजुश्री पवार या दोन्ही कन्यांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला। दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये काही काळ पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आलं। तिथं प्राध्यापक अशोक चौसाळकर, उद्योजक MB शेख यांच्यासह मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली। त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमीत पोलिसांकडून बंदुकीच्या फैरी झाडून डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली। त्यानंतर डॉक्टर पवार यांच्या पार्थिवाला भडाग्नी देण्यात आला। यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हाधिकारी अमोल एडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S, तहसीलदार स्वप्नील पवार, शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक किरण लोंढे, श्रीराम कन्हेरकर, प्राध्यापक रमेश जाधव, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, मेघा पानसरे, दिलीप देसाई, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांच्यासह शेकडो कोल्हापूरवासियांनी उपस्थिती लावली होती। डॉक्टर पवार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री आणि विविध लोकप्रतिनिधींनी तीव्र शोक व्यक्त केला असून डॉक्टर पवार यांच्या जाण्यानं तत्वनिष्ठ व्यासंगी इतिहास संशोधक हरपल्याची भावना व्यक्त होतीये।